श्री स्वामी समर्थ. प्रिय भक्तांनो, आज आपण पाहणार आहोत राजे श्री अप्पासाहेब भोसले यांच्यावर स्वामींची कृपा. ही स्वामी चरित्रामधील एक परम पवित्र कथा. भक्तांनो, स्वामी चरित्रामधील अशा कथा ऐकणे ही एक प्रकारे स्वामींची सेवाच आहे. स्वामींची सेवा केल्याने जीवनाचे कल्याण होते. तर अशा या परम पवित्र कथेला सुरुवात करण्यापूर्वी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहून स्वामींचे आशीर्वाद मिळवा. श्री स्वामी समर्थ. सावंतवाडी संस्थानाचे राजे अप्पासाहेब भोसले यांच्या कानावर स्वामी समर्थांची कीर्ती गेली. ते प्रत्यक्ष दत्त अवतार आहेत हे ऐकून तर त्यांना स्वामींचे दर्शन घेण्याची तीव्र इच्छा झाली. लगेच ते 10-15 माणसांना बरोबर घेऊन अक्कलकोट येथे जाण्यास निघाले. तेव्हा त्यांच्या पत्नीने सुद्धा स्वामींच्या दर्शनाला जायचा आग्रह धरला. पत्नीच्या पायाला 8-10 भोके पडली होती, म्हणून त्यांनी खूप वैद्यांना तिला दाखविले. बरेच उपचार करूनही तिचे पाय बरे होत नव्हते. तेव्हा अप्पासाहेबांनी स्वामींजवळ हे गाराने सांगून उपाय विचारू असे ठरविले. स्वामींची कृपा झाली तर पाय नक्की बरे होतील याची अप्पासाहेबांना खात्री होती. सर्वजण अक्कलकोट येथे पोचले. तेव्हा कळाले की महाराज वाकदरीच्या डोंगरात गेले आहेत. तेथे दाट अरण्य होते. जाण्यास पाऊल वाटच होती. दुसऱ्या कुठल्याही साधनाने तेथे जाता येत नव्हते. सर्वांनी चालत जाण्याचा निर्णय घेतला. अप्पासाहेब भोसले जेव्हा तेथे पोचले तेव्हा स्वामींचे तेज पाहून ते भारावून गेले. राजवाड्यातील रत्नांचे तेजही त्यापुढे फिके पडेल असे त्यांना वाटले. प्रत्यक्ष परमेश्वरच स्वामींच्या रूपात अवतरला आहे याची त्यांना मनात खात्री झाली. तेव्हा त्या दोघांनी स्वामींची पाद्यपूजा केली, वस्त्रे अर्पण केली. तेव्हा स्वामी चटकन म्हणाले, आम्ही अवधूत मंडळी, ही भारी धोतर जोडी आणि वस्त्रे आम्हाला काय कामाची? ही वस्त्रे तुझे कातडे झाकण्यासाठी आहेत. आमचे दिगंबर कातडे आमच्यापाशी सुखरूप आहे. अप्पासाहेब स्वामींचे बोलणे ऐकतच राहिले. त्यांनी स्वामींना परत नमस्कार केला आणि आपल्या पत्नीच्या पायाला भोके पडलेली दाखवून त्यावर उपाय विचारला. तेव्हा स्वामींनी तिला जवळ बोलावले व तिचे पाय पाहिले. तेव्हा स्वामींनी कुंदाच्या झाडाचे फळ व पाला तिला दिला. फळ खायचे व पाला ठेचून त्याचा रस
पायाच्या भोकात घालायचा आणि पट्टी बांधून ठेवण्यास सांगितले. आप्पासाहेब परत सावंतवाडीला आले तेव्हा 4 दिवसातच तिच्या पायांना आराम वाटला. स्वामींची कृपा एकदा झाली की कुठलाही असाध्य रोग बरा होण्यास वेळ लागत नाही. स्वामी हे वैद्याचे वैद्य धन्वंतरीच होते, यात शंका नाही. संत लीलांचा कोणा ना कधी अंत लागेल, तेथे निर्जीव ही लेखणी कसे वर्णन करेल. भक्तांनो, अशा प्रकारे स्वामी चरित्रामधील ही पवित्र कथा संपन्न झालेली आहे. पुढील पवित्र कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वामींचे आशीर्वाद मिळविण्यासाठी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा. श्री स्वामी समर्थ.